अंगारकी चतुर्थी आली की आपण गणपती बाप्पासाठी त्याच्या आवडीचे मोदक बनवत असतो. या वेळेसची चतुर्थी ही आंब्याच्या सीझनमध्ये आल्यामुळे आज या ठिकाणी आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक जर पाहताल ना तर अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे बनलेले आहे. अगदी नवशिक्के जरी असतील ना ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात हे मोदक तयार करतील. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मोदक बनवण्यापूर्वी या ठिकाणी आपण सर्वप्रथम मोदकासाठी लागणारे जे सारण आहे ते बनवणार आहोत. गॅसवर पॅन ठेवून 1 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. हे तूप आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सर्व पॅनला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी घेतलेला आहे सुकं खोबऱ्याचा किस. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 3 टेबलस्पून इतका आंब्याचा रस घालायचा आहे. वाटीने जर मोजला तर अर्धी वाटी हा आंब्याचा रस आहे. ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. कोणतीही घरातील 1 वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. आता हे मिश्रण आपल्याला अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. जसजशी यामध्ये साखर विरघळीत जाते तसतसं हे मिश्रण हलकंसं ओलसर होत जातं. तरी देखील आपल्याला हे मिश्रण अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण परतवत असताना जास्त वेळ देखील हे मिश्रण परतवायचं नाही, नाहीतर हे मिश्रण कडक होऊ शकतं. आता त्यानंतर या ठिकाणी आपले मिश्रण तयार आहे. लगेचच त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी विलायची पावडर घालायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्यायचं. आता या ठिकाणी आपण मोदकाची पारी बनवणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून ज्या वाटीने सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीने 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 3 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी इतका आपण आंब्याचा रस घातलेला आहे. त्यानंतर लगेचच अर्धा टेबलस्पून इतकं तूप घालायचं. यामुळे पारीला छान चकाकी येते आणि पारी छान मऊसूत तयार होते. हे सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने छान हलवून घ्यायचं. या मिश्रणाला छान एक प्रकारची उकळी आली की लगेचच आपल्याला यामध्ये 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. या ठिकाणी मी इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. या प्रकारचं पीठ वापरल्यामुळे एक प्रकारची पारीला छान लवचिकपणा येतो आणि आपले मोदक फाटत तुटत नाही. आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला थोडीशी घाई करायची आहे कारण पाणी गरम असतानाच यामध्ये हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी हे पीठ अजिबात कोरडं राहता कामा नये. अगदी सर्व पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं की लगेचच आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. साधारणपणे 10 मिनिटं तरी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान प्रकारे मुरलं जातं. 10 मिनिटानंतर हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच कोमट असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जर गरम असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. जितके हे पीठ आपण मळून घेऊ तितका या पिठामध्ये लवचिकपणा तयार होतो आणि आपले मोदक छान मऊसूत तयार होतात. आता या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि तो हातावर छान प्रेस करून घ्यायचा, म्हणजे पारी बनवत असताना या पारीला अजिबात कुठेही तडा जात नाही. आता थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला ही पारी बनवून घ्यायची. मोदक बनवत असताना उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला एखाद्या वाटीखाली झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोरडं पडत नाही. जितकी शक्य होईल तितकी ही पारी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे. पारी बनवत असताना तुम्ही तेला तुपाचा किंवा पाण्याचा किंवा पिठाचा हात लावून ही पारी बनवून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पारी तयार करून झालेली आहे. 3 बोटांच्या मदतीने आपल्याला या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने ही कळी पडली जाते. कळ्या पडून झाल्या की लगेच आपल्याला या पारीमध्ये सारण भरायचं आहे. जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे. मोदकामध्ये सारण भरल्यानंतर या मोदकाच्या सर्व कळ्या एका बाजूला करायच्या आणि त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला या कळ्या जवळ आणायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे. मोदकावरील जे जादा पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने छान कळीदार मोदक बनवायचा आहे. मोदक बनवत असताना बरेच वेळा कळ्या वाकड्या तिकड्या होतात, तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही मोदकाला आकार देऊ शकता. या ठिकाणी ही पद्धत अतिशय सोपी आहे. या ठिकाणी आपला पहिला मोदक तयार झालेला आहे.
अगदी नवशिक्के जरी असतील ना, ते पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा मोदक सहज बनवतील. त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा मोदक बनवणार आहोत. ज्या पद्धतीने पहिला मोदक बनवला त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा मोदक देखील बनवायचा आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि सुरुवातीला ही पारी बनवून घ्यायची. पारी बनवत असताना अगदी पातळ बनवायची आणि 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. पारीला छान कळ्या पाडून झाल्या की लगेचच पारीमध्ये आपल्याला सारण भरायचं. सारण भरत असताना अगदी मोदक भरगच्च दिसेल अशा पद्धतीने सारण भरायचं आहे. मोदकामध्ये जर सारण भरपूर असेल तर मोदक दिसायलाही छान दिसतो आणि खाताना सुद्धा चविष्ट लागतो. मोदकामध्ये सारण भरलं की या मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला एका बाजूला झुकवायच्या आहे. म्हणजे मोदक वळत असताना अगदी या कळ्या दिसायला छान दिसतात आणि मोदक वळताना सोयीस्कर होतं. मोदकाच्या कळ्या आपल्याला हळूहळू जवळ आणायच्या म्हणजे मोदक छान वळला जातो. मोदक वळल्यानंतर वर जादाचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा मोदक सुद्धा छान आपला कळीदार तयार झालेला आहे. आपण या ठिकाणी घेतलेल्या मिश्रणामध्ये कमीत कमी 7 ते 8 मोदक सहज तयार होतात. जर या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात मोदक बनवायचं असेल तर प्रमाण तुम्हाला या ठिकाणी वाढवावं लागेल. आता ही सर्व मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्याकरता पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. चाळणीला थोडंसं तेल तूप लावायचं आणि मग त्यामध्ये मोदक ठेवून झाकण ठेवायचं आहे. साधारणपणे हे मोदक आपल्याला 10 ते 15 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहे. 10-15 मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मोदक छान वाफवून झालेले आहेत. मोदक जर पाहताल तर अतिशय मऊसूत तयार झालेले आहे. सुरुवातीला या मोदकांना हात लावून बघायचा. जर पीठ हाताला चिकटलं तर समजायचं कच्चं आहे. जर पीठ हाताला नाही लागलं तर समजून घ्यायचं छान मोदक वाफलेले आहेत. मोदक जर पाहताल तर मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीने. या ठिकाणी एक मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतून जर पाहताल तर मस्त सारण सुद्धा भरगच्च आहे आणि दिसायला सुद्धा मोदक छान आकर्षक दिसतो. अशा प्रकारचे मोदक येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाला नक्कीच बनवा. अशा प्रकारचे मोदक खाऊन गणपती बाप्पाही खुश होतील आणि घरातले देखील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.